शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. रामदास कोकरे यांना पुन्हा केडीएमसी घनकचरा उपायुक्त पदावर आणा. नागरिकांची मागणी. कोरोना संकटात ओला व सुका कचरा वर्गीकरण केल्यानंतर कचरा पालिका प्रशासन घेईल अशी सक्ती आणणारे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांची अचानक बदली झाली. ही वार्ता पसरताच राजकीय मंडळीच नव्हे तर नागरिकही प्रशासनावर नाराज झाली. यावर लोकनेते शेठ पुंडलिक म्हात्रे, युनियनचे उपाध्यक्ष अशू सिंग, सचिव दुर्गेश चव्हाण आणि सहसचिव अभिषेक यादव यांनी यावर प्रतिक्रिया देताना कोकरे यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्तपदी आणा अशी मागणी केली आहे. याबाबत अधिक बोलताना दुर्गेश चव्हाण म्हणाले, आज प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, शहाड, टिटवाळा, आंबिवली, विठ्ठलवाडी, 27 गावमध्ये आज जी स्वच्छता दिसत आहे त्याचे सर्व श्रेय रामदास कोकरे यांना जाते. घनकचरा व्यवस्थापन काय असते? शहर कचराकुंडी मुक्त कसे होऊ शकते? ओला व सुका कचरा वर्गीकरण केल्यावरच कचरा घेतला जाईल, जे सर्व शक्य कोकरे यांच्यामुळे झाले. अशा कार्यक्षम व प्रामाणिक उपायुक्त कोकरे यांची पालिका प्रशासनाने बदली केल्याचे आश्चर्य वाटत आहे. कोकरे यांच्या बदलीने कल्याण, डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिक शासनावर नाराज आहेत. याचे उत्तर प्रशासनाने दिलेच पाहिजे. आमची प्रशासनाला विनंती आहे की कोकरे यांची बदली थांबवावी आणि त्यांना पुन्हा केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्तपदी ठेवावे. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. नमस्कार. आज प्रशासनावरती प्रश्न उचलण्याची वेळ आलेली आहे. रामदास कोकरे साहेबांसारखे उपायुक्त ज्यांनी कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेसाठी, कल्याण डोंबिवलीचा सर्वात महत्वाचा विषय घनकचऱ्यासाठी ज्यांनी एकनिष्ठेने काम केलेलं आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आज त्याचा परिणाम म्हणजे डोंबिवलीमध्ये जी स्वच्छता दिसते आपल्याला, ही फक्त आणि फक्त रामदास कोकरे साहेबांमुळे दिसते. आज अशा अधिकाऱ्याला जर स्पष्टीकरण न देता तुम्ही जर त्यांची बदली करत असाल तर ही एकदम चुकीची गोष्ट आहे. प्रशासनाला याचा जाब विचारला पाहिजे. हा जनतेच्या विश्वासाबरोबर केलेला विश्वासघात आहे. जनता अशा गोष्टींना कधीही माफी देणार नाही. आमचा तुम्हाला फक्त एकच प्रश्न आहे की काम करणाऱ्या व्यक्तीला न सांगता, न स्पष्टीकरण देता त्याची बदली का करावी? अशा व्यक्तीला जो सतत कल्याण डोंबिवलीचा विचार करत असतो, कल्याण डोंबिवलीच्या घनकचऱ्याबद्दल विचार करतो, त्याला पुरस्कार द्यायला पाहिजे, त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. तर तुम्ही त्याची बदली करतात. आम्ही प्रशासनाकडे एकच विनंती करतो की त्यांनी तात्काळात ही बदली थांबवावी आणि रामदास कोकरे साहेबांना पुन्हा त्यांच्या पदावरती कार्यरत करावे. आम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे, प्रत्येक करदात्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे की आज उपायुक्त कोकरे साहेबांची बदली 7 महिन्याच्या आत झाली. 6 महिने 7 महिने त्यांना पूर्ण काम कसं करायचं आहे, इथे काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजण्यामध्ये गेले. आता परत नवीन उपायुक्त येणार, ते 6 महिने 8 महिने घेतील प्रश्न समजून घ्यायला. तर मग हे कधी थांबणार आहे? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे महापालिकेच्या कारभारावर. मला आयुक्तांकडे ही विनंती करायची आहे की हे जे 5 महिने 6 महिने वर्षाने जे हे बदल्या करतायत हे त्वरित थांबवा. कोकरे साहेब एकनिष्ठ माणूस आहे, तो काम करत होता, त्याला काम करू दिलं नाही. आता त्यांची बदली झाली, आता परत नवीन माणूस येणार, तोही तेच करणार. त्याच्यापेक्षा ही बदली थांबवा आणि कोकरे साहेबांकडून हे जेवढी कामं पेंडिंग आहेत ते कंप्लीट करून घ्या. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, बरं का?